आपण आज बनवणार आहोत कोथिंबीर वडी। त्याच्यामध्ये आपण ही पहिल्यांदा ही कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, धुवून पहिले एकदम बारीक चिरून घेतली। त्याच्यानंतर त्यात आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट बनवलेली आहे। त्याच्यामध्ये जिरं, हळद टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यात अजवाइन ॲड करणार आहे आणि त्याच्यामध्ये आता मीठ टाकणार आहे आपण, लाल तिखट, हळद आणि आता मीठ टाकणार आहे आपल्या अंदाजानुसार। त्यात आपण आता गव्हाचं पीठ टाकणार आहे आपल्या अंदाज, आपण जसं पाहिजे तसं कोथिंबीर वडी जशी जेवढी पाहिजे तशी। त्यात आपण आता बेसनचं पीठ टाकणार आहे 1 वाटी। एक आपण प्रमाण घ्यायचं, 1 वाटीला अर्धा वाटी गव्हाचं पीठ, असं काही बेसनचं पीठ। हे चांगलं मिळून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं याचं। हे अशा प्रकारे कोथिंबीर वडीचं पीठ मळून झालेलं आहे आणि याच्यामध्ये ताट आहे। ताटाला आपण पहिले तेल लावून घेतले, त्याच्यावर आपण असे तीळ पसरवायचे सगळीकडे। नंतर त्याच्यामध्ये हे जे कोथिंबीरचं पीठ आहे वडीचं ते असं पसरवायचं। चिटकायला नको म्हणून थोडंसं तेल टाकायचं, असं पूर्ण ताटभर पसरवायचं। त्याच्यावर अजून थोडेसे तीळ टाकायचे वरतून असे। सगळे तीळ पसरवून घ्यायचे आणि मग एकीकडे आपण गॅसवर कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्याच्यावरही आपण ठेवायचं। त्याच्यावर एक प्लेट झाकून ठेवायची जेणेकरून ती वाफलेल। हे अशा प्रकारे कोथिंबीर वडीचे ताटामध्ये शिजवून झालेलं आहे। हे 15 मिनिटं तरी ठेवायचं गॅसवर आणि हे असं चेक करायचं। आता हे शिजवून पूर्ण झालेलं आहे आणि ह्याचे आता थोडं थंड होऊ दे, त्याच्यानंतर ह्याच्या वड्या पाडायच्या। हे अशा प्रकारे कोथिंबीरीची वडीची प्लेटमध्ये काढून घ्यायचं, त्यानंतर ह्याचे काप करून घ्यायचे चौकोनी आकारचे। हे अशा प्रकारे कोथिंबीर वडीचे चौकोनी काप कापून घ्यायचे आणि कढईमध्ये गरम तेल करण्यासाठी ठेवायचे। त्यात आपण आता कोथिंबीर वडी तळूया। हे असं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर वडी एक एक करून सोडायची म्हणजे पूर्ण ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं।
अशा प्रकारे चांगले तळून घ्यायचे. हे अशा प्रकारे कोथिंबीर वडी तळून घ्यायची. अशा प्रकारे एकदम खुसखुशीत झाली पाहिजे. असे एकदम छान दिसते. खूप छान लागते अशी. ह्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. ही अशा प्रकारची कोथिंबीर वडी कढईतून तळून घ्यायची आणि एकदम कुरकुरीत झाली पाहिजे. आणि अशा एकदा पद्धतीने करून बघा, खूपच छान लागते. खूप टेस्टी आहे. लाईक करा.